हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण घरच्या घरी कसं मोमोज तयार करायचे ते बघणार आहोत. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे. तर हे बघा, एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये 3 ते 4 टोमॅटो टाकायचे आहेत, अर्धा इंच आलं आणि एक 10 ते 12 मिरची टाकायची आहे. लाल मिरची सुकी ही टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणतः 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत. हे मिक्स करून एक 7 ते 8 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं मऊ झालं पाहिजे इतकं आपण शिजवून घ्यायचं आहे. मला हे शिजवायला 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत. तर हे बघा, आता झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटानंतर एक अशी चाळण घ्यायची आहे आणि त्याच्यावर हे ओतून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं. थंड नाही झालं तर हे मिक्सरला लावताना उडते बाहेर, म्हणून. आता टोमॅटोचं वरची साल काढून घेतलेली आहे आणि त्यावर एक 7 ते 8 अशा कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहेत आणि बारीक करून घेतलेलं आहे. आता एका साईडला पॅन गरम करायला ठेवायचं आहे, पातेलं एखादं, आणि त्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालं की 2 चमचे लसूण बारीक कट करून टाकलेलं आहे आणि 1 चमचा आलं किसलेलं आहे ते टाकायचं आहे. आता आलं आणि लसूण व्यवस्थित असं चांगलं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतून झाला की यामध्ये आता हे आपण जे मिरची, लसूण, टोमॅटो हे व्यवस्थित असं वाटून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित छान 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा साखर टाकायची आहे, हे मसाले बॅलन्स करण्यासाठी, आणि पावपेक्षा अर्धी पाव काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि सोया सॉस अर्धा चमचा टाकायचा आहे. हे बघा, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी हे टाकलेलं आहे, विनेगर टाकलेलं आहे. विनेगर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबू अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे यामध्ये. हे मी विनेगर टाकलेलं आहे. आता शेजवान चटणी टाकलेली आहे 1 चमचा. आता काळं मीठ टाकायचं आहे आणि नॉर्मल मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून एक 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची आहे ही चटणी. हे बघा, जवळपास आता झालेली आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. ही बघा, चटणी रेडी आहे. आता एका साईडला बघा, एक कोबीचा कांदा आहे अर्धा किलो, एक शिमला मिरची आहे आणि 3 गाजर आहेत, धुवून सोलून घेतलेले गाजर आहेत. आता ओबडधोबड हे कट करून घ्यायचं आहे कोबी आणि व्यवस्थित असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही कट करून घेतलात तरीही चालेल, चाकूने आपण कट करतो ना त्या पद्धतीने, पण बारीक करावं इतकंच. हे बघा, या पद्धतीचं बारीक करून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे बघा, आता आपण बारीक करून काढून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हाताने मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून एक 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. आता त्याच अनियन कटरमध्ये एक 4 ते 5 कांदे ओबडधोबड कट करून घेतलेले आहे आणि आता हे बारीक वाटून घ्यायचे आहे. हे बारीक कट करून घ्यायचे. आता एका भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आता त्याच्यावर आणि 10 मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. आता त्याच भांड्यामध्ये ओबडधोबड असे गाजर कट करायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यावर पटकन बारीक होतं. आता हे बघा, हे असं वाटून बारीक करून घेतलेलं आहे. आता काढून घ्यायचं आहे
आता त्याच भांड्यामध्ये ही शिमला मिरची कट करून घ्यायची आहे ओबडधोबड आणि अशीच वाटून घ्यायची बारीक करून घ्यायची आहे. शिमला मिरचीला पाणी सुटलं होतं म्हणून मी लगोलग पिळून घेतलेलं आहे. आता कटिंग झालेलं आहे. आता हे बघा एक पसरट भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये मी मैदा घेतलेला आहे आणि अर्ध गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा. आणि एका भांड्यामध्ये मी थोडंसं पीठ काढून ठेवलेलं आहे. जर पातळ झालं तर मग हे लावण्यासाठी, जर झालं पातळ तरच लावायचं, नाही तर झालं तर नाही लावायचं. तर आता हे बघा अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. घट्ट जर पिठाचा गोळा केला तर पीठ लावायची गरज लागत नाही. जर चुकून पातळ झालं तर पीठ लावायचं. आता हे बघा अशा पद्धतीने गोळा केलेला आहे. जितका घट्ट करता येईल आपल्याला तितका पिठाचा गोळा घट्ट करून घ्यायचा आहे. साधारणतः अर्धा चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असा सॉफ्ट गोळा करून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आता झाकण ठेवायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे बाकी काम होईपर्यंत. आता हे बघा मी हा कोबी जो मीठ टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आहे. त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि जर ह्याचं पाणी जर आपल्याला काढून कशा पण ह्याच्यात वापरता येतं, डाळीत वगैरे तुम्ही वापरू शकता किंवा एखादं पीठ आपल्याला भाकरी करताना हे पिठात टाकलं तरीही चालून जाईल. आता हे बघा कांदा पण अशाच पद्धतीने पिळून घ्यायचा आहे आणि कांद्याचं सुद्धा पाणी आपण टाकून द्यायचं नाही. आमटीला वगैरे किंवा आपण जे भाकरीला पीठ वगैरे हे करतो त्याच्यामध्ये टाकून भाकरी वगैरे वळली तरी चालेल. आता हे बघा लसूण घेतलेलं आहे सोलून, आलं घेतलेलं आहे किसून, लसूण 2 चमचे, आलं 1 चमचा आणि हे आपण कांदा आणि कोबी व्यवस्थित पाणी काढून पिळून घेतलेलं आहे. आता एका भांडं ठेवायचं आहे गॅसवर. त्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान तापून द्यायचं आहे. तेल तापलं की 2 चमचे बारीक कट करून घेतलेला लसूण टाकायचा आहे आणि 1 चमचा अद्रक टाकायचं आहे. ते किसून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित अद्रक आणि लसूण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे, आता बारीक करायचा नाही. आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे लसूण आणि आलं परतून झालं की त्यामध्ये आधी पहिल्यांदा गाजर आपण जे बारीक केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि तेही असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे सर्व तुम्ही जर कटरवर नसेल कट करायचं तर तुम्ही चाकूने कट केलं तरीही चालेल, पण बारीक कट करा. आता कोबी जो आपण पाणी काढून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. कांदा पाणी काढून घेतलेला तेही टाकायचं आहे. आणि कोथिंबीर शिमला मिरची टाकायची आहे, ती पण पिळून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला कमी टाकायचं आहे मीठ, कारण आपण सोया सॉस टाकणार आहोत आणि पहिल्यांदा पाणी काढण्यासाठी सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळं बेताने मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पावपेक्षा अर्धी पाव काळी मिरी पावडर टाकायची आहे. आता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं आणि अर्धा चमचा सोया सॉस टाकायचा आहे. आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस फुलच ठेवायचा आहे, कमी करायचा नाही. हे बघा या पद्धतीने. आणि अर्ध लिंबू आपण याच्यावर पिळून टाकलेला आहे. हे बघा आता मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता मोमोजचं स्टफिंग आपलं झालेलं आहे, एका साईडला ठेवून देऊयात. आता हे बघा पीठ आता 1-2 मिनटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. हे बघा हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे घट्ट. हे बघा हा घट्ट असा गोळा झालेला आहे. आता लिंबाच्या आकाराचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पुरीच्या प्रमाणे लाटून घ्यायचं आहे. पण जितकं पातळ लाटता येईल तितकं लाटायचं आहे. पुरीच्या आकारा एवढा लाटून घ्यायचा आहे. हे बघा आता हे लाटून घेतलेलं आहे, पातळ असं लाटून घ्यायचं आहे. आता हे स्टफिंग ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते. खाली ठेवायचं आहे
आणि एक एक अशी बाजू कशी दुमडायची हे बघा. एकावर एक ठेवायचं आणि दुमडून घ्यायचं आणि प्रेस करून घ्यायचं हाताने थोडंसं. हे बघा या पद्धतीने. हे बघा सोपं आहे. थोडंसं नाजूक हाताने करायचं. अर्धी पेक्षा थोडंसं जास्त हे असंच दुमडून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आता 70% दुमडायचं आहे आणि 30% ह्याला फोल्ड करायचं आहे. ह्या दोन्ही बाजू एकत्र करायच्या आणि असं मिठवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने झाला आता मोमोजचा आकार आपला. आता तुम्हाला अजून एक दाखवते करून. हे बघा हे छान असं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, मिठवून घ्यायचं आहे. हे बघा आता अजून दाखवते. स्टफिंग भरून घ्यायचं आतमध्ये भरपूर असं आणि हे बघा एकावर एक असं दुमडून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा असं एकावर एक व्यवस्थित आणि दुमडून आणि चांगलं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं ह्या पद्धतीने. हे बघा म्हणजे सुटणार नाही. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा आता व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. स्टफिंग बाहेर येता कामा नाही असं दाबून घ्यायचं. हे बघा झालेले आहेत. हे बघा आता ह्याला एका प्लेटला आपण जे ठेवणार आहोत त्या प्लेटला खाली तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि आता आपण एका साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता हे व्यवस्थित असं जे आपण मोमोज केलेले आहेत ते ठेवलेले आहे त्याच्यावर आणि आता स्टीम द्यायला ठेवून देऊयात. हे बघा पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. अर्धे मी आता स्टीम देऊन दाखवणार आहे आणि अर्धे तळून दाखवणार आहे. आता हे व्यवस्थित असे 10 ते 15 मिनटं व्यवस्थित अशी स्टीम देऊन घ्यायची आहे. आता मी एक दुसऱ्या पद्धतीने दाखवते. हे बघा स्टफिंग भरायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा सोपं आहे हे. हे बघा अशा पद्धतीने हे सगळं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. हे बघा आता आपण एक कढई गरम करायला ठेवायची आहे. हे बघा झालेलं आहे व्यवस्थित असं. कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये हे मोमोज तळून घ्यायचे आहेत. हे बघा आता. तर चला वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर नक्की हे मोमोज करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कसे झालेले आहेत. तर चला उद्या भेटू आपण. तोवर धन्यवाद.